हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण 2024 मधील इस्रोच्या मोहिमा आहे त्या आपण बघणार आहोत. कोणकोणत्या मोहिमा नियोजित आहे, कोणकोणत्या मोहिमा कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोणत्या देशांचा त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे आणि नवीन आव्हानं इस्रोच्या समोर काय असणार आहे याचा आपण त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. आता 2024च्या आधी आपण थोडीशी एक नजर टाकू 2023 मधील इस्रोसाठी काय महत्वाच्या मोहिमा होत्या, कशा पद्धतीच्या वर्ष इस्रोसाठी हे 2023चं होतं. आता 2023चं वर्ष सगळ्याच अंतराळ मोहिमांसाठी महत्वाचं होतं. याचं कारण 2023 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या मोहिमा प्लॅन केल्या गेल्या, नियोजित केल्या गेल्या आणि त्या सक्सेसफुली एक्झिक्यूट पण केल्या गेल्या. आता याच्यामध्ये जर इस्रोच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची मोहीम होती स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, की जे अगदी छोटे छोटे साधे साधे उपग्रह असतात, त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी बनवलेले सुद्धा असतात. तर त्या सॅटेलाइटला लॉन्च करण्यासाठी अगदी छोटंसं कमी इंधनामध्ये कमी खर्चामध्ये होणारं उपकरण किंवा लॉन्च व्हेकल आवश्यक असतं. मग त्याचं एक विकासात्मक उड्डाण किंवा ज्याला आपण काय म्हणतो एक डेव्हलपमेंटल फ्लाईट त्याची आपण त्याच्यामध्ये घेतली होती. ही साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपण केली. त्याच्यानंतर इस्रोनं वन वेब ग्रुप नावाच्या कंपनीसाठी एकाच वेळेस 36 उपग्रह अवकाशामध्ये सोडले. हे 2023 मधल्या महत्वाच्या घडामोडी. त्याच्यानंतर रियुजेबल लॉन्च व्हेकल ऑटोनॉमस लँडिंग मशीन, म्हणजे भविष्यामध्ये समजा आपल्याला अवकाशामध्ये जायचं आहे आणि अवकाशामध्ये आपण जे काय आता वेगवेगळ्या प्रकारच्या मिशन्स प्लॅन करतोय, सॅटेलाइट सोडतोय, वेगवेगळ्या गोष्टी सोडतोय, पण त्यांना परत आणायचं असेल तर, म्हणजे समजा आपल्याला चंद्रावरनं एखादं सॅम्पल उद्या पृथ्वीवरती घेऊन यायचं असेल तर आपल्याला हे रियुजेबल लॉन्च व्हेकल ऑटोनॉमस लँडिंगचं जे मिशन आहे ते उपयुक्त ठरणार आहे. त्याची यशस्वी चाचणी इस्रोनं 2023 मध्ये केली. त्याच्यानंतर NVS-01 नेव्हिगेशन सॅटेलाइट होता. आपण जे भारताचं स्वतःचं जीपीएस बनवतोय, ज्याला आपण नाविक असं म्हणतोय, त्या नाविकसाठी सोडलेला हा NVS-01 नावाचा उपग्रह हा आपण सोडला. त्याच्यानंतर येतं सगळ्यात महत्वाचं मिशन, जे चांद्रयान-3 नावाचं. त्याच्यामध्ये ते रोव्हर सुद्धा चंद्रावरती चाललं आणि त्याचं लँडिंग सुद्धा आपण सगळ्यांनी व्यवस्थित बघितलं. तर ते चांद्रयान-3चं मिशन खूप यशस्वी झालेलं इस्रोचं चांद्रयान-3. त्याच्यानंतर आपण आदित्य-L1 सूर्यासाठी किंवा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सोडलेलं सौरयान ज्याला म्हटलं जातं, ते सौरयान आदित्य-L1 मिशन हे 2023 मध्ये सोडलं होतं. भलेही ते त्याच्या निश्चित जागी 2024 मध्ये पोहोचलं, पण सोडलेलं ते 2023 सालीच होतं. हे इस्रोसाठी ठरलेलं महत्वाच्या 2023चं वर्ष. आता याच्यानंतर आपण बघू 2024 मध्ये इस्रोने काय काय नियोजन केलेलं आहे, कोणकोणत्या नियोजित मोहिमा इस्रोच्या आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे एक्सपोसॅट, जो आपण ऍक्च्युली सोडलाय. त्याच्यानंतर येतं निसार, जे अमेरिकेच्या नासा या संस्थेसोबत सहयोगाने सहकार्याने आपण पार करणार आहोत, त्याचं नियोजन आपण केलंय. त्याच्यानंतर आहे गगनयान-1, ज्या गगनयानमध्ये किंवा जे गगनयान मिशन भारतीय अवकाशवीरांना भारतीय बनावटीच्या साधनांमधनं अवकाशामध्ये पाठवायचं आहे, ते आपलं गगनयान मिशन. त्याच्यातला पहिला टप्पा गगनयान-1 आपण यावर्षी करणार आहोत. मंगलयान-2 आपण मंगलयान-1 सोडलं होतं, 2013 साली सोडलं होतं. ते सक्सेसफुल झालं. 2014 साली पोहोचलं. त्याच्यानंतर त्यानं तिथे वेगवेगळ्या प्रकारची निरीक्षणं केली, मंगळाचे फोटो काढले, खूप सारी माहिती मंगळाबद्दल आपल्याला दिली, वेगवेगळे त्याच्यावरती असणारे खनिज, ते सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मिळालं. त्याच्या पुढचा भाग मंगलयान-2च्या स्वरूपामध्ये आपल्याला करायचा आहे. थोडंसं मंगळाच्या जवळ जायचंय, त्याचे अजून चांगले मॅप्स तयार करायचे आहेत, अजून चांगली निरीक्षणं करायची आहे आणि अजून माहिती आपल्याला मंगळाबद्दल घ्यायची आहे. 2024 मध्ये मंगलयान-2 नावाचं जे मिशन आहे ते प्लॅन आहे. त्याच्यानंतर शुक्रयान आहे, म्हणजे आपला अगदी शेजारी असणारा शुक्र ग्रह जो आहे, त्या शुक्राचा सुद्धा अभ्यास आपण यावर्षी करणार आहोत. अशा पद्धतीचे वेगवेगळे मिशन्स आपल्या इस्रोने यावर्षी आखलेले आहे. आता याच्यातल्या एका एका मिशनचा आपण इन डिटेल अभ्यास आपण करूया. एक्सपोसॅट जो आहे, तो एक्सपोसॅट एक्झॅक्टली आहे काय, तर त्याला एक्स-रे पोलॅरोमीटर उपग्रह असं म्हणतात. या विश्वामध्ये जिथनं जिथनं एक्स-रे आपल्याला मिळतात, जिथनं जिथनं एक्स-रे बाहेर पडतात, त्या त्या सगळ्या खगोलीय वस्तूंचा अभ्यास, त्यातही ज्या ठिकाणी एक्स-रेचं
पोलरायझेशन होतं, ध्रुवीकरण होतं. त्या ध्रुवीकरण होणाऱ्या स्रोतांची तपासणी करणं हे आपल्या एक्सपोसॅटचं उद्दिष्ट आहे. मग कुठनं कुठनं होतं? पल्सार मधनं होतं, ब्लॅक होल मधनं होतं, बायनरी ताऱ्यांमधनं होतं, जे तारे एकमेकांच्या भोवती फिरतात, इतर खगोलीय वस्तू सुद्धा आहे. त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या एक्सपोसॅट नावाच्या उपग्रहाच्या साहाय्यानं करायचं. याचा उपयोग काय होणार आहे? तर भविष्यामध्ये जे काय आपण इस्रोनं मोहिमा करणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह सोडणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे अवकाशयानं सोडणार आहोत, तर या अवकाशयानांवरती, उपग्रहांवरती किंवा इव्हन इन केस आपण मानवाला अवकाशामध्ये सोडलं तर त्यांच्यावरती अवकाशामधले जे काही रेडिएशन्स आहेत, जे काही वेगवेगळी किरणं आहेत, प्रारणं आहे, त्यांचापासनं बचाव कशा करायचा, प्रगत रेडिएशन शिल्डिंग तंत्रज्ञान जे आहे ते आपल्याला याच्यातनं पुढे डेव्हलप करायचंय. आणि त्याच्यासाठीचा हातभार आपल्याला एक्सपोसॅट मधनं, त्याचे सोर्सेस कळतील, त्याचं प्रमाण कळेल, मग त्याच्यापासून बचावाच्या उपाययोजना आपल्याला करता येतील, अशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला एक्सपोसॅटनं करायचा आहे. त्याच्यानंतर अवकाशामधील जे काय हवामान आहे त्याची स्थिती काय आहे आणि या हवामानाचा अंतराळ यानावरती आणि अंतराळवीरांवरती काय परिणाम होणार आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. भविष्यामध्ये गगनयान मिशन आपण प्लॅन केलेला आहे, त्याचा सगळी तयारी या एक्सपोसॅटच्या साहाय्यानं आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे पहिलं मिशन जे ऍक्च्युली झालंय, एक्सपोसॅट आता अवकाशामध्ये आहे आणि तो आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती, इन्फॉर्मेशन, डेटा मोठ्या प्रमाणावरती पाठवतोय. अशा पद्धतीचं हे पहिलं मिशन जे इस्रोनं 2024 मध्ये प्लॅन केलं होतं. सेकंड जे मिशन आहे ते आहे निसार. आता हे जे निसार आहे हे नासा आणि इस्रो यांचं दोघांचं संयुक्त मिशन आहे. कशासाठी केलंय? रिमोट सेन्सिंगसाठी केलंय. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? तर दूरवरनं आपल्या पृथ्वीचा अभ्यास करणे. आता याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? आपल्या पृथ्वीवरती अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या परिसंस्था, बर्फाचं द्रव्यमान, वनस्पतीपासून मिळणारं बायोमास आणि काही नैसर्गिक धोके यांचा अभ्यास आपण या निसार मोहिमेमध्ये करणार. समुद्र पातळीमध्ये होणारी वाढ, जंगलतोड, कार्बन चक्रामध्ये काय बदल होत आहेत, काय गतिशीलता त्याच्यामध्ये येते आहे, हवामान बदलाच्या संशोधनासाठी खूप महत्वाची मौल्यवान माहिती आपल्याला या मोहिमेमधनं मिळणार आहे. हे मिशन सुधारित आपत्ती व्यवस्थापनासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाचं जे काही विकृतीकरण होत आहे, जे काही त्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत, जे आपल्यासाठी अजिबात योग्य नाही, त्याचा अभ्यास आपल्याला करणार आहे. बर्फाचं जे आवरण कोसळत चाललेलं आहे त्याचा अभ्यास याच्यावरती करणार आहे. नैसर्गिक आपत्तीवरची वेगवेगळी निरीक्षणं, त्याच्या संबंधीचा डेटा आपल्याला या निसार मोहिमेमधनं मिळणार आहे. खूप महत्वाचं असं नासा सोबतच्या सहकार्यानं आपण हे प्लॅन केलेलं निसार नावाचं मोहीम 2024 मधलं दुसरं महत्वाचं मोहीम आपलं असणार आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे गगनयान-1. गगनयान ही मोहीम भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम आहे. त्याच्यामधला पहिला टप्पा आहे तो म्हणजे गगनयान-1. आता या गगनयान-1 मध्ये आपण 3 क्रू मेंबर्स म्हणजे जे अवकाशवीर आहेत, जे जाणार आहे, त्या 3 अवकाशवीरांचा समावेश असलेलं हे चाचणी उड्डाण असणार आहे. याच्यामध्ये आपण फक्त चाचणी करणार आहोत की आपल्याला हे तंत्रज्ञान ते आपल्याला उपयोगी पडतंय का, त्याच्यामध्ये काही बदल आवश्यक आहेत का, भविष्यामध्ये आपल्याला काय नियोजन करावं लागेल, 2-3 कशा पद्धतीनं, त्याची चाचणी घेण्यासाठी फक्त 3 क्रू मेंबरचा समावेश असलेलं हे उड्डाण. हे पहिलं उड्डाण असेल ज्याच्यामधनं मानव किंवा ज्याला आपण म्हणतो आपण भारतीय व्यक्ती अवकाशामध्ये जाते. इस्रो आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे त्याच्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्याचं संशोधन त्याच्यावरती चालू आहे. अंतराळातील आव्हानासाठी भारतीय अंतराळवीरांना तयार करण्यासाठी विस्तृत प्रशिक्षण कार्यक्रम आणि सायम्युलेशन सुरू आहे. रशिया सोबत याचा आपला करार झालेला आहे आणि रशियामध्ये आपले जे 3 लोक आहेत ते आता प्रशिक्षण घेत आहेत. या ऐतिहासिक मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी नवीन तंत्रज्ञान, लाईफ सपोर्ट सिस्टम इस्रो आता सध्या विकसित करत आहेत आणि 2024 मध्ये आपण गगनयान अवकाशामध्ये पाठवणार आहोत. पहिलं गगनयान आपलं यावर्षी जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे मंगलयान 2. आपण मंगलयान 1 सोडलं होतं, ते मंगळाच्या भोवती
एक वर्षभर साधारणपणे फिरत होतं, त्याने त्याचा अभ्यास केला होता. आणि आता याचा जो पुढचा भाग आहे याला सिक्वेल असं आपण म्हणूया. इस्रोच्या मंगळ मोहिमेचा महत्वाकांक्षी असा सिक्वेल हे मंगळयान 2 असणार आहे. मंगळाच्या पृष्ठभागाचा, त्याच्या वातावरणाचा, त्याच्या हवामान परिस्थितीचा अभ्यास करणं हे आपल्या मंगळयान 2चं उद्दिष्ट आहे. हायपरस्पेक्ट्रल कॅमेरा असेल, मॅग्नेटोमीटर असेल, रडारसह प्रगत वैज्ञानिक उपकरणं आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत. आणि हे पहिल्या मंगळयानपेक्षा अधिक जवळ जाऊन मंगळाचा अभ्यास करणार आहे. मॉम 2 हे ग्रहीय संशोधनात महत्वाचा वाटा आपला दाखवणार आहे. कारण ग्रहांचं संशोधन करणं आपलं आता नवीन सुरू झालेलं आहे मंगळयान 1 पासून. मंगळ हा पहिला ग्रह आहे ज्याचा अभ्यास आपण सुरू केलाय मंगळयान 1 या मोहिमेच्या माध्यमातून. त्याचा पुढचा भाग आपण हा 2 मध्ये करतोय. फक्त मंगळाचाच अभ्यास नाही करायचा, तर आपल्याला शुक्राचा सुद्धा करायचा आहे. म्हणून आपण यावर्षी शुक्रयान सुद्धा अवकाशामध्ये सोडणार आहोत. त्याच्यातलं शुक्रयान 1 हे 5 वर्षांसाठी शुक्र ग्रहाभोवती फिरणार आहे. आणि त्याच्यामधनं आपल्याला शुक्राच्या वातावरणाचा अभ्यास, सूर्यापासून दुसऱ्या ग्रहाचं रहस्य शोधण्यात हे आपलं पहिलं पाऊल असणार आहे. आपण पहिल्यांदा शुक्रासाठी काहीतरी यान सोडतोय. शुक्रावरची भूरूप कशी आहे, तिथलं भूगर्भशास्त्र कसं आहे, पृष्ठभागाचे वैशिष्ट्य कशा पद्धतीचं आहे, याचा अभ्यास करण्यावरती याचा भर असणार आहे. आणि इतर अंतराळ संस्थांसोबत सहयोग करण्याची योजना हे इस्रो आता आखत आहे या शुक्रयानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी. तर अशी ही वेगवेगळी मोहिमी आपल्या इस्रोने यावर्षी प्लॅन केली आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला नक्की यश मिळणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.